नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. पेट्रोल, डिझेल तसेच सिलेंडर दरवाढ व जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या महागाई विरोधात करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करवीर तालुक्यातील उंचगाव हायवे पुलाखाली कोल्हापूर हुपरी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. तसेच यावेळी दुचाकी वाहने व गॅस सिलेंडरला प्रतिकात्मक हार घालत केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी बोलताना करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले की 5 राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर लगेचच केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलच्या किमतीत भरमसाठ वाढ केली. गेल्या 15 दिवसात पेट्रोल डिझेलचे दर तब्बल 7 रुपयांनी वाढल्यामुळे वाहतूक खर्चही वाढला आहे. त्यामुळे सर्वच जीवनावश्यक वस्तू महाग झाल्या आहेत. आधीच घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, छोटे व्यावसायिक आणि मध्यमवर्गीय कुटुंबे मेटाकुटीला आले असताना त्यातच पेट्रोल डिझेलची झालेली दरवाढ सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक कंबरडे मोडत आहे. भारतीय जनतेला महागाईच्या खाईत लोटून पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीत जाऊन मेलोडी चॉकलेट खात आहेत, याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. तसेच केंद्र सरकारला महागाईवर नियंत्रण मिळवता येत नसेल तर केंद्रीय अर्थमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा. येणाऱ्या केंद्रीय निवडणुकीत सुशिक्षित मतदार व सामान्य जनता या सरकारला घरी बसवल्याशिवाय गप्प बसणार नाही. केंद्र सरकारने तात्काळ दर कपात करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, अन्यथा यापुढे शिवसैनिक रस्त्यावर उतरून याहीपेक्षा तीव्र आंदोलन करतील असा इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट व शहर प्रमुख विशाल देवकुळे यांनी वाढत्या पेट्रोल, डिझेल व महागाईबाबत भाजप सरकारवर सडकून टीका केली. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शने करत जोरदार घोषणाबाजीने शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला व दोन्ही बाजूस वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, शहर प्रमुख विशाल देवकुळे, कामगार सेना राजू सांगावकर, उपतालुका प्रमुख राहुल गिरुले, फेरीवाले संघटना बाळासाहेब नलवडे, दीपक गौड, युवा सेना योगेश लोहार, सचिन नागटिळक, महादेव खोचके, शंकर खोत, शिवाजी लोहार, शांताराम पाटील, मनोज कुरळे, दत्ता फराकटे, जितू कुबडे, आनंदा मेंगाणे, कृष्णा तुरुके, दीपक धिंग, सुनील पारपाणी, दीपक अंकल, आनंदा नाईक, शरद माळी, कैलास जाधव, अक्षय ठमके, नमेश चव्हाण, वसंत पोवार, सागर यादव, बाबूराव पाटील, गणेश सूर्यवंशी, धनंजय पाटील, संदीप वडर, प्रवीण गोरे, अनिल जाधव, शंकर कांबळे, राजू हणाल, किशोर कामरा, जितू चावला, संदीप तिकोडे, सूरज पाटील, किरण सिंग, सिकंदर मुजावर, राजू राठोड, सूरज पाटील, गणेश पाटील, मोहन राजपूत, शरद चव्हाण आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते. रास्ता रोको करण्यात आलाय, काय प्रतिक्रिया? आज बघितलं तर पेट्रोल, डिझेल आणि गॅस भरमसाठ दरवाढ झालेला आहे. रोज 2-3 रुपये वाढून हे मोदी सरकार सर्वसामान्यांना झटका देत आहे. आणि आज विश्वगुरू म्हणते तर परदेशात फिरत आहे. आणि सर्वसामान्यांनी करायचं काय? आज डिझेलमधून जी वाहतूक होते अन्नधान्याची म्हणा, भाजीपाल्याची, त्याच्यामुळे त्याचेही दर वाढलेले आहेत. सर्वसामान्यांना आज जीवनावश्यक वस्तू त्याचा फार मोठा फटका बसणार आहे. कारण जीवनावश्यक वस्तूंचे दर ह्या डिझेल आणि पेट्रोलमुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत आहेत. आणि विश्वगुरू 2014 साली सत्तेवर येताना काय म्हणले? महागाई कमी करतो, महागाई नियंत्रणात आणतो म्हणून लोकांना आम्हीच दाखवून तुम्ही सत्तेवर आला. आणि आज लोकांना, सर्वसामान्य लोक जगू शकणार नाही अशा पद्धतीनं महागाई वाढलेला आहे. आज करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही आज निदर्शन केली. मोटरसायकल असेल, डिझेलची रिक्षा असेल आणि सिलेंडर यांना हार घालून या मोदी सरकारचा निषेध केला. आता तर मोदी सरकार सुधारतंय काय आणि आता तर त्यांचं डोकं ठिकाण्यावर येते काय बघण्यासाठी आम्ही आज रस्ता रोको केला. आगामी काळामध्ये काय भूमिका असणार आहे? जर अशीच दरवाढ होत राहिली तर आम्ही नक्कीच सांगतो तुम्हाला, या पुढचं आंदोलन आमचं हे हायवे रोका असणार. कारण किती लोकांनी सहन करायची, ह्या दरवाढी किती लोकांनी सहन करायची. आज पगारात वाढ व्हाय नाही आणि दरवेळी पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर वाढायला लागल्यात. आणि पगार म्हटलं तर लोकांना, सामान्य लोकांना तेवढंच आहे. हे मोठ्या श्रीमंतांचं सरकार आहे हे अनेकदा सिद्ध झालं. उबाटा गटाचे असलेली कार्यकर्ते
आज या ठिकाणी उपस्थित आहेत, काय सांगा? आज सामान्य लोक सुद्धा आहेत. त्या लोकांना राग आहे, त्या सरकारच्या विरोधात लोकांना राग आहे. लोक आता निवडणुकीची वाट बघायला लागल्यात. परवा 5 राज्याच्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीच्या वेळेस दर स्थिर ठेवले आणि निवडणूक निकाल लागला आणि दर वाढायला चालू झाले. म्हणजे हे षडयंत्र भाजपचं आता सर्वसामान्यांना समजलेलं आहे. सर्वसामान्य आता गप बसणार नाही. 100% येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकसभेत 100% त्यांना घरी बसवल्याशिवाय जनता गप बसणार नाही.